बरं वाटतं की मी परत आलोय बऱ्याच दिवसानंतर आणि त्याच विषयाला धरून मी विषय मांडतोय. पटलं तर बघा, थोडासा राग पण येईल, वाईट पण वाटेल ह्या गोष्टीतून, पण कवितेचं नावच आहे मेजरिंग कप. मेजरिंग कप हा विषय माझ्या खूप दिवसापासून होता आणि कामेश्वरी मॅडमनी टाकल्यानंतर लगेच मला कळलं की अरे यार हाच परफेक्ट विषय आहे माझा, आणि त्यावरती कविता झाली पण लगेच. नको वाटतं आता कोणाशी बोलावंसं, नको वाटतं आता कोणाशी बोलावंसं, प्रत्येकाचा चेहरा बोचरा वाटतो. प्रत्येकाशी नको वाटतं आता कोणाशी बोलावंसं, प्रत्येकाचा चेहरा बोचरा वाटतो, मतलबी आणि खोटा वाटतो. नको वाटतं आता कोणाशी बोलावंसं, प्रत्येक जण स्वार्थाने ग्रासलेला आणि आपमतलबी विचारानं पछाडलेला. नको वाटतं आता कोणाशी बोलावंसं. काहीसा मी पण झालो असेन, काहीसा मी पण झालो असेन असाच विचित्र व्यक्तिमत्वाचा. काहीसा मी पण झालो असेन असाच विचित्र व्यक्तिमत्वाचा, पण आता किळस येते अशा वागण्याची आणि जगण्याची. नको वाटतं आता कोणाशी बोलावंसं, प्रत्येक जण तराजू घेऊन समोर उभा असतो. खरंच असतो. कोणाचा फोन कॉल आला तर आपण विचार करतो बोलावं की नाही बोलावं. कोणी भेटायला येणारा समोर असेल तर हा डोकं खाईल, कविता ऐकवेल म्हणून जागा बदलतो. प्रत्येक जण तराजू घेऊन समोर उभा असतो. समोरच्याचा स्वभाव, पैसा, प्रतिष्ठा मोजून तो समोर पाहतो आणि मग त्याच्याशी बोलू की नाही हे ठरवून पाहतो. नको वाटतं त्याशी बोलावंसं. आता मनालाही असंख्य छिद्र पडली आहेत. त्यातून पाझरतंय निखळ, निरागस आणि स्वच्छंदी वागणं. काही काळानं हे सगळं वाहून जाईल. आपलं निरागस वागणं जे आहे या स्वार्थी वागण्यामुळे कधीतरी हरवून जाईल अशी आपल्यामध्ये भावना येते. शिल्लक राहील कोरडं हृदय, ज्यात शेवटचा घटका मोजत असेल माझं कवी मन. शेवटची कविता लिहिण्यासाठी नको वाटतं कोणाशी बोलावंसं.